म्हणा म्हणा रामरायानं येचून कुकडं केलं सकेद, येचून तेचून कुकडं केलं. हळदीचं जे रांजण आहे ते भरतोय 5 सवष्ण घेऊन आणि प्रत्येकी जण 5-5 तांबे टाकते या रांजणामध्ये. भांड्याचं काय हाच्याला बनते भाजी घेऊन घेते हा चावल पातळ झाला एक काढता येते कारण नंतर ते सुगायला काही मारेल नाही. मोठे मोठे हा मोठे मोठे हा मोठे मोठे हा आम्ही लग्नाचे वडे तोडतोय आणि पावसामुळे आम्ही हे केलं नाही. वडे तोडून झालेले आहे. आता हळदी तोडून सगळ्यांना आता हळद फोडतोय आम्ही. लागलं 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 काय लागलं बघ असे तुकडे झाले तेव्हा चालत जाते एखाद्या वेळेस. हाय की चालून जातं ते. मला भीती वाटते बोट औषध तुमचं बोट आहे मला ना वगैरे काही नाही करायचं का आपल्या हळदीला इकडे जेवण वगैरे यांना म्हणते आपल्या इकडे हळदीला यायचे आणि इकडे जेवण खाऊन आपले करायचे. साड्या पिवळ्या कलरच्या साड्या नेसायच्या मेकअप करून या आणि नाचायचं पण आपलं सगळ्यांना. पाऊस उघडून जाऊ नाही का पाऊस पडतो म्हणजे पडतो. आमच्याकडे काहीच पाऊस नाही. इतकं गरम व्हायला लागलं. 2-3 दिवस झाले पाऊसच नाही. बरे तुझ्या लग्नात पाऊस नाही पडणार. लाईट पण राहत नाही पाऊस पण त्याच्यामुळे भाताची इथं जास्त होतं ना.
आपल्या इकडे बी नानाची त्या साईडला पाऊसच राहतो. तिकडे चहा घेतो आम्ही नानी, कल्याणताई, नानी आणि मामी आलेले आहे आता. तर आमच्या गप्पा चाललंय. आता बनायची सुरुवात करायची. सुरुवात करायची. माझा पण सुरुवात झालाय. झाली. हा. तर तिचा जन्म झाला तर तिथे गेलो ना, तर मग तिथं कसं ते डोळ्यांचं आणि कानाचं चेकअप होतं. म्हणजे गव्हर्नमेंट कडनंच असतं, कंपल्सरी करावंच लागतं. 4 दिवसाचं लग्न, 4 दिवसाचं. 4 मध्ये मोठ्या माणसांची गरज आहे मला आता. आता नवीन प्रथा निघाली. नवीन आता प्रथा. 8 दिवसाची 8 दिवस राहायचं. चांगलंय नाही का तुम्ही, म्हणून आवर्जून म्हटलं या तुम्ही. ती हळदीला अजून 1-1.5 तास बाकी आहे, पण त्या अगोदर प्रिपरेशन करावं लागतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, हळद असली तर मग ती अशी भिजवावी लागते. आणि भिजवता भिजवता मग काही गाणं वगैरे असतं, तर ते सुद्धा करावं लागतं. आता नानी छान गाणं म्हणणार आहे आणि हा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार. खूप धमाल मस्ती होणार आहे. नानी पण मस्त डान्स करणार आहे. कल्याणताईची तिथं तयारी चालू म्हणू शकते पण मी डान्स. डान्स नाही करणार. तर आम्ही आहे बाहेर डान्स करायला. आणि कल्याणताई पण इथे ना काहीतरी ना विचार करतायत, काहीतरी डेकोरेशन काहीतरी झालं पाहिजे हळदीच्या वेळेस, म्हणून ते पण काहीतरी ना वेगळं डोकं लावतंय तिथे. तर चला आता आम्ही हळद भिजवतो. इथे कैची होती ना पाठीमागे. ते फुलं नाही दे, मग त्याचे केस काढून काढून ना, तेव्हा छान दिसणार ना ते. रेड हा, काढलं काढलं. मी पण टाक. हा टाक, काढा. काढ. गाणं म्हणायचं मम्मी कमी व्हायचं. नको नाही. पंढरपुरात ग सईबाई ग बाई, नवल झालं एक बाईल एक ग एक बाई एक. रामाचरताला ग सईबाई ग बाई, वडरी बापलेक बाईलेक ग लेक बाईलेक. पंढरपुरात ग सईबाई ग बाई, नवल झालं काही बाई काही ग काही बाई काही. रामाचरताला ग सईबाई ग बाई, वडरी हात लावी बाई लावी ग लावी बाई लावी. वडरी दोघ भाऊ बाई भाऊ ग भाऊ बाई भाऊ, वडरी दोघ भाऊ बाई भाऊ ग भाऊ बाई भाऊ. पंढरपुरात ग सईबाई ग बाई, काय वाजत गाजत 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 गाजत. गोड गागराचे ग सईबाई, संसार झाला घेवा बाई घेवा ग घेवा बाई घेवा. माझ्या कारवाला सईबाई ग बाई, गणरायाची मदत 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 मदत. घेवा बाई घेवा ग घेवा बाई घेवा. आणि नवरीचा टाक मग नवरीचा
तयारी करून घ्या आता नाही का हा, सगळ्यांनी हा. किती 6:30 झाले होता होता 7:30 होईल 1 तास लागला आपल्याला हा हातपाय करून तयारी करून घ्या टाकलं का त्याला? हो टाकलं. बरं बाई, मस्त ठेवून दे. हळद भिजवली आहे हे बघा छान डेकोरेट सुद्धा केलं. हळदी भिजून झालेली आहे. आता आम्ही सगळे तयारी करतो आणि तयारी करून झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण लुक दाखवू आम्ही तुम्हाला हळदीचा कसा आहे. अगोदर मी परिबेलाच आवडते आणि त्यानंतर मग साईड बाय साईड सगळं दाखवते. समोर डीजे वाले सुद्धा आलेत. उमेश भाऊ घेऊन आले डीजे वाल्यांना. उमेश भाऊ डीजे वाले अरे गाडीवाला आहे का पार्किंग हे लागत होते मला 4 हे लागत होते त्या पाण्याचे आपले नळवाले. आमची तयारी झालेली आहे आणि हळदीचा लुक आमच्या सर्वांचा असा आहे तुम्ही बघू शकता. सगळे येलो येलो आणि बाकीच्या सगळ्या सुद्धा तयार झालेल्या आहे. चला चला थांब ना. अरे थांब इकडे. या मामी सगळ्यांना चला सांग. या करण ओम उमेश या हात धर रे. बरे तयार झालेलो आहोत आम्ही. बघा तुम्हाला दिसत असेल सगळं आमची फॅमिली. हो. शिवम ये ना पाठीमागे ये नाही इकडं. आणि आता थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पण त्या अगोदर आमचे जेवढे लोक आहेत आजूबाजू ते येतील 10-15 मिनिटात. तोपर्यंत मग बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला इथे सर्वांचा फोटोशूट चालू आहे तुम्हाला दाखवते मी. असं करा काही मला तर ते नाही जमत ना भाऊ. थोड्या वेळ तुम्हाला कुठे किती बारीक तर मम्मी फोटोज काढते आणि समोर डीजेचा सेटअप तुम्हाला दिसत असेल हे बघा. मम्मी पाणी जिकडे जाईल तिकडे पा हीच मला वाटतं गोळा करावं लागेल. पाणी जाईल कसं काय हे इकडे उतार आहे ना. येते का तिकडे घेतो मग तुझ्या पायाकडे येते का. अगं आपल्याला त्या चक्कर मारायला हा असं ताट कुठं ठेवलं हळदीची तयारी करते आता आम्ही. काय बोलते
नेल हाटा मथुऱ्याच्या नेल सखे ग हाटा मथुऱ्याच्या नेल आग मथुरन बाई सखे ग आग मथुरन बाई खुकड्याचं मोल काही सखे ग खुकड्याचं मोल काही 1.25 लाख सोनं टाका सखे ग 1.25 लाख सोनं टाका टाका नवऱ्याच्या बापा सखे ग टाका नवऱ्याच्या बापा नाही 5 नाही ना नाही 5 हा 5 थांबायचंय गोल कर खाल्ली ना पहिल्यांदा तिथं गोल असं करून असे केले ना तू आता ना ते 5 सुपारी ओमला दिले मी. हे तुझ्या हातात घे 5 चक्कर तू पुढे त्याचा हात उजवा धर असे 5 चक्कर घाल त्याला आहे ना बसून उजवा पाय टाकायचा आणि बसायचा. ते वाजवायला पाहिजे हो. थांबायचं मिनिटं बघा इथं बघा इथं तिच्या भावाचं लग्न पण नाही राहत त्याला. बरोबर ते करोनात झालेलं आहे मन मोकळ्यानं
सर्वांनी इथं बघा इथं शेज ताट बसतो व्यवस्थित. थोडं पाणी पडतं का ओके जास्त टाकू टाकून द्या. हळदी घेऊन ये मग ताट. कोमतच घेऊन ये ताट. अंगावर टाका. टाकून द्या. आता नको आता थंडी नाचवायची आहे ना. हळद नाचायची हळदी चालू नाही याला बोलून लावायला कोयतं घालून देऊ आम्ही घेऊन येते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा डान्स आणि शैलेशची हळद बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन काळजी घ्या. बाय. रिमेंबर यू आर विथ सच द डाउनलोड. बाय.